लेट्स प्ले संघर्षाला सुरुवात. परत एकदा मी सर्व क्रीडा रसिकांचे इथे सहर्ष स्वागत करतोय. मॅच आहे मानेवाडी वर्सेस मुडकलवाडी. पहिलाच मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. तमाम क्रीडा रसिकांचं मी या तिरंगा चषक 2022 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. आपल्यापर्यंत आवाज जोडला होता उमेश म्हात्रे सरांचा, नवी मुंबईमधील एक गोड आवाज, आणि नेहमीच ह्या 32 शहरांमध्ये आपल्याला हा आवाज ऐकायला मिळतोय, तर त्यांचंही मनापासून आम्ही स्वागत करत आहोत. जबरदस्त भारदस्त आवाज आणि अभ्यासू एक समालोचक आपल्याला पाहायला मिळतात. उमेश म्हात्रे सर प्लाय केलाय, क्षेत्ररक्षक तिथे नाही, पॉवर प्लेचा षटक आहे आणि त्याला मात्र भिरकावून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फलंदाज अमर मानेच्या बॅट मधून येते मात्र हा तडाखेबाद षटकार. मेल आणि ते तारा मात्र प्रत्येक चेंडू मागे मिळवताना पाहायला मिळतात. नाम आहे अमर माने, अमर माने आणि अमर माने. मागच्या मॅच मध्ये ही जबरदस्त फलंदाजीने आताही स्लो डिलिव्हरी. आता मात्र आपल्या बोटांची जादू पूर्णपणे मात्र त्या चेंडूच्या फरवरती चालवत असताना जादूई चेंडू मात्र पाहायला मिळाला अक्षय पाटील या गोलंदाजांकडनं. अक्षय पाटील ही गोलंदाज तेवढे धारदार आहेत, चांगली गोलंदाजी नेहमीच आपली पाहिली गेली, पण सध्याच्या घडीला अमर माने ही मात्र तुटून पडताना पाहायला मिळतात. हा डॉट बॉल आलाय 12 धावा धावफलकावरती. बॅक टू बॅक. इथे मात्र हा थोडासा लेगेसी सोडून जाणारा चेंडू होता. 5 डिस्टन्स येते वाईट. एक अवांतर धाव धावफलकावरती लागलीच जाईल. 13 धावा धावफलकावरती लागली जातोय. थोडासा प्रेशर इथे असेल अक्षय पाटीलवरती, कारण 2 षटकार या षटकामध्ये येताना पाहायला मिळाले आणि त्यानंतर इथे मात्र प्रयत्न करावा लागेल चांगला अक्षय पाटील याला अमर मानेच्या विरुद्ध खेळताना. खेचलाय कव्हर पॉइंटला फटका, हा गॅप शोधली. इथे मात्र पाहतोय फलंदाजाच्या मात्र डोक्यावरून हा चेंडू होतोय फ्लाय. टेक ऑफ केले, बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातो 4 धावांसाठी. अमर मानेच्या बॅट मधून येतोय हा चौकार. बघा आयोजकांकडून आपल्याला इथे कळवण्यात येतोय की पंचांचा निर्णय अंतिम आहे. फक्त कॅप्टन तिथे राहा, बाकी खेळाडू बाकी बाजूला व्हा, पण पंचांबरोबर डिस्कस करणं हा मात्र मैदानावरती तुम्हाला परमिशन नाही. पंचांचा निर्णय अंतिम आहे. कृपया थोडासा फिल्डिंग सजवून घ्या प्लीज. आयोजकांकडून इथे सांगण्यात येत आहे. आमचा नाद निराला 32 शिराला, आणि 32 शिराला क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं मात्र हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. माझं गाव माझा अभिमान शिरसाटवाडी या टीम कडनं दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये आणि उद्याच्या दिवसामध्ये ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आणि मैदान आहे नवी मुंबईमधील एक सुसज्ज असं एक नामवंत मैदान, भूमिपुत्र मैदान कोपरखेरणे चे ही टीम आपल्याला मैदान आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ते थोडंसं मात्र अमर मानेच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार पाहायला मिळालं. दमदार फलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते, कारण 2 षटकार आणि 1 चौकाराच्या साह्यानं 2 सिंगल ही पाहायला मिळाल्या. एकूण धावा मात्र 12 धावा. 4 चेंडूंचा खेळ मात्र पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा खेळ इथे मात्र पाहायला मिळतोय. अमर मानेचं
दमदार खेळी मात्र पाहायला मिळाली मागच्या मॅच मध्ये ना, आताही मात्र तेवढीच दमदार खेळी मात्र पाहायला मिळतोय. चला क्षेत्रक्षेत्र सजून घ्यायचंय प्लीज. या दोन पंचांचं नाव नो बॉल. येस, आम्हालाही माहिती होतं हा बॉल नो आहे, परंतु मी खेळाडूंसाठी माहितीसाठी सांगू शकतोय की हे दोन्ही पंच आपल्याला आज आणि उद्याच्या दिवसामध्ये लाभलेले आहेत. यांच्याकडनं मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केल्या जातात. त्याचबरोबर MCAच्या मात्र हे अंतर्गत पंच येत असतात आणि त्यांना मात्र प्रत्येक नियमावली माहिती आहे आणि त्यांच्याकडनं निर्णय हे अचूक मात्र दिले जातात. तर त्यांच्या निर्णयाचा आदर करा. अमर माने अक्षय पाटीलच्या विरोधामध्ये हाही फटका, याला मात्र फ्लाय केले. टेक एन ऍक्शन. ज्या वेगामध्ये आला होता त्याच वेगामध्ये मात्र भिरकावून दिले. चेंडूला बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय. षटकार क्रमांक 3 अमर मानेच्या बॅट मधून दमदार षटकार. आहे आणि झेल सुटलाय. काय केलं तुम्ही इथे? मिडॉन रिजन मधला क्षेत्ररक्षक मिडॉप पर्यंत पोहोचला आणि इथे मात्र अमर माने सारख्या फलंदाजाला मात्र जाळ्यात अडकवण्याचं काम अक्षय पाटील कडनं केलं गेलं होतं, परंतु हा झेल सुटलाय. तिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आपल्याला. विकास याच्याकडनं मात्र हा झेल सुटला जातोय. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 25 धावा. अक्षय पाटील गोलंदाजाने शेवटच्या चेंडूमध्ये मात्र इथे सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली होती आपल्या टीमला. मुटकलवाडी या टीमसाठी संधी उपलब्ध झाली होती, त्यानंतर मात्र ही संधी गमावली कारण अमर मानेसारखा फलंदाजाची आहे झेल होती. पकडा कॅच जिंका मॅच हा क्रिकेटचा समीकरण आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो, परंतु इथे मॅच निश्चित जवळपास अमर माने मॅच मध्ये आहे. तोपर्यंत ही मॅच मुटकलवाडीसाठी थोडीशी अवघड होताना पाहायला मिळेल. पण दमदार इथे मात्र आता गोलंदाजी पाहायला मिळेल आपल्याला. स्वप्नील ओहो कडक. इथे मात्र आवाज आला आमच्या समालोचन कक्षामधून आणि हा होता कडक मात्र षटकार आणि अफलातून फटका बॅट मधून येते अमर मानेच्या आणि षटकार आमच्या प्रेक्षकांकडनं मात्र कळवला जातो. यस पंच हा षटकार आहे अँड हँडसम. हा येतोय अमर मानेच्या बॅट मधून दमदार षटकार कडक. आई फटका चांगला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक मात्र तैनामध्ये आहे. हा झेल होईल का? आणि हा झेल क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये सोडताना पाहायला मिळतोय आणि कोणाचं? वाघाचं. वाघाच्या हातामध्ये वाघाच्या मात्र पंजामध्ये तुम्ही मात्र इथे मुखामध्ये मात्र पंजा घालण्याचा प्रयत्न करताय आणि तसंच मात्र चित्र इथे पाहायला मिळतोय. अमर माने याला मात्र हा दुसरा जीवदान मिळताना मात्र पाहायला मिळतोय आणि या मात्र चौकारानं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. 35-35. हाही फटका चांगला पाहायला मिळतोय. तिथे संधी मात्र परत एकदा क्रिएट झाल्या आणि पहा इथे मात्र झेल मात्र तिसरा सोडला जातोय. तुम्ही आज खेळण्यासाठी नाही तर तुम्ही इथे झेल सोडण्यासाठी मैदानामध्ये आलात आणि सन्माननीय आदरणीय आपण पाहतोय 32 शिराला क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान प्रमुख आपल्याला पाहायला मिळतात. विशाल भाऊ नायकवडी यांचं मात्र शुभ आगमन इथे होताना पाहायला मिळतोय. या 32 शिराला क्रिकेट असोसिएशन मध्ये मोठं योगदान त्यांचं आहे. सन्माननीय आदरणीय विशालजी भाऊ नायकवडी यांचं शुभ आगमन. ओहो इथे मात्र नाईस साऊंड पाहायला मिळाला. या बॉलला मात्र घेतलं बॅटच्या मधोमध आणि या मात्र चेंडूला दिला विरकावून बाउंड्री लाईनच्या पलीकडे अमर मानेच्या बॅट मधून येते हा दमदार आणि हँडसम इथे षटकार. अमर माने ओहो इथे हा सुद्धा मात्र षटकार येईल. आलेल्या चेंडूवर मात्र फक्त इथे षटकार आणि चौकारानं मात्र आतंबाजी करत असताना
प्रत्येक सीमारेषा मात्र अपुरी पडत असताना पाहायला मिळतोय. रंगामध्ये आणि ढंगामध्ये गुलाल उधलत मात्र ज्योतिबाच्या यात्रेला गुलाल उधलावत असं मात्र भंडारा उधलत ही फलंदाजी करत असताना अमर माने आणि अमर माने मैदानाच्या चारी बाजूला नाव मात्र घुमत असताना हा फलंदाज मात्र अफलातून फलंदाजी करत असताना मात्र हाही चेंडू फिरकावून दिलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. अजूनपर्यंत इथे मात्र 50 कंप्लीट झाली नाही, परंतु 50 धावा निश्चित मात्र इथे अमर मानेच्या बॅटमधून आल्यात. दोन धावांची गरज असेल अमर मानेच्या मात्र 50 साठी. माफी असावी. 13 चेंडू आणि 48 धावांची भारदार केली अमर मानेच्या पाहायला मिळतात आणि 50 धावा संघाच्या पाहायला मिळतात. अमर माने हाही फटका इथे मात्र पाहायला मिळतोय. दमदार अमर मानेच्या बॅट मधून इथे मात्र हँड अँड हँड सम या षटकारानंतर 50 धावा पूर्ण केल्या जातात अमर मानेच्या. आता मात्र बॅट उंच करायची अमर माने. अफलातून फलंदाजी करत असताना अफलातून खेळी अमर मानेच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. मानेवाडी संघाचा रन मशीन, मानेवाडी संघाचा मात्र हा आत्मा आणि मानेवाडी संघाचा मात्र हा कॅप्टन कुल बॅट मधून मात्र इथे 50 धावा कंप्लीट करत असताना मात्र पाहायला मिळाल्या आणि संघाच्या धावा या षटकारानंतर होताना पाहायला मिळतात 56 धावा 56. ओहो हो हो, अमर मानेला फक्त षटकार मारण्यासाठी आणलेला आहे की काय? दमदार खेळी अमर माने अमर माने अमर माने. उमेश मात्र सर आमचेही तोंड दुखायला लागलेत. कुठले शब्द वापरावे षटकारामागे हेही आम्हाला आता सुचण्याचं असं झालंय. अमर मानेने आमची बोलती बंद केली. जशी मात्र गोलंदाजांची बोलती बंद केली तशी मात्र समालोचकांची ही बोलती बंद केली. असा हा मात्र हार्ड हिटर फलंदाज तुफानी वादल 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 आणि वादल मैदानाच्या आतमध्ये घोंगावत असताना त्याचं नाव आहे अमर माने. ओ हो 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 हो, हाही फटका रंगामध्ये आणि ढंगामध्ये खेळत असताना बॅटच्या मधोमध आलं. सारे गम पदनी सा आणि हँडसम षटकार षटकार षटकार. अलग षटकार पाहायला मिळाले. एसटी लाईव्हचे आयकॉन आपल्याला पाहायला मिळतात. सन्माननीय आदरणीय संतोषजी शिरसट साहेबांकडनं येते 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. हलक्यातून खेळून काढलं लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहेत. अमर माने याच्यात दिघे साहेबांकडनं 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. म्हणजे 1000 रुपयाचं कॅश प्राईज आमच्याकडे जमा झालेत. अमर माने या नावासाठी काय फलंदाजी केली अक्षरशः मात्र येते मैदानाला मात्र पेटवून वाढला. आग लावली आग असं म्हणता येईल अमर माने या फलंदाजाने. हाय विकेट करण्याचा प्रयत्न होता. अजय जाधव विकास हे गोलंदाज मात्र पाहायला मिळतात. षटकारांची हॅट्रिक त्यानंतर मात्र इथे धावसंख्या पाहायला मिळते 70 धावा. अजय जाधव अजूनपर्यंत इथे मात्र नॉन स्ट्राईक. अरे अजय जाधव तुम्ही नॉन स्ट्राईक एंडलाच राहायचं आहे. अजय जाधव हा एक मोठा नाव आहे क्रिकेट टेनिस मधला. पण अमर माने आज मात्र इथे पूर्णपणे हामी होत असताना गोलंदाजांवरती हल्ला चढवलाय. हल्ला चढवत असताना मात्र येते अफलातून फलंदाजी केली आणि पूर्णपणे मात्र येते गोलंदाजांना पूर्णपणे नातीबुस्त चारी मुंड्या चित करण्यामध्ये यशस्वी झालाय तो म्हणजे अमर माने.
अमर मानेला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मैदानाच्या चारी बाजूनी अमर मानेच्या फलंदाजीसाठी अफलातून मात्र फलंदाजी पाहायला मिळाली. 18 चेंडू आणि 19 चेंडू आणि 70 धावांची बहारदार केली अमर मानेने मात्र इथे सजवली. अमर माने आपण जर का ह्या मॅचचा उमेश मात्रे सर जर सविस्तर विचार केला ना तर अक्षय पाटीलची गोलंदाजीवरती पहिल्या षटकामध्ये 27 धावा खर्च झाल्या. संदीप स्वप्नीलच्या गोलंदाजीवरती इथे 25 धावा दुसऱ्या षटकामध्ये खर्च झाल्या आणि विकासच्या तिसऱ्या षटकामध्ये 24 धावा खर्च झाल्या. म्हणजे तिन्ही गोलंदाज म्हणणार नाहीत की तुला एवढं मारलं मला एवढं मारलं. तिन्ही गोलंदाजांना मात्र दमदार मार बसला आहे आणि तो वादळ होता अमर माने या नावाचं. अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काहीच किंमत उरली नसती आणि तो अंधारामध्ये चमकणारा तारा आहे त्याचं नाव आहे मात्र अमर माने. आणि अमर माने अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाकलाय. त्याचं नाव आहे अमर माने. अशक्य असं या जगात शब्दच नाही. त्यासाठी फक्त तुमच्या ठाई जबरदस्त इच्छाशक्ती असली पाहिजे आणि ती इच्छाशक्ती कोणाच्या मध्ये आहे? अमर माने. समोरच्या आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई आहे आणि तो विश्वास कायम निभावणे हीच आपली जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी विश्वास कोणावरती टाकलं होतं? अमर मानेवरती. आणि तो विश्वास सिद्ध करत असताना पाहायला मिळालं. त्याचं नाव काय आहे? अमर माने. यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे पण अजून यशाचा मार्ग तो तयार करण्याचा काम कोण करतोय? तर अमर माने. एकच नाव अमर माने. अमर माने आणि अमर माने. अफलातून क्रिकेट अमर मानेच्या मार्फत मात्र पाहायला मिळालं. परंतु हा क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये कधी कसं काय घडेल ना ते सांगता येणार नाही. या धावाही मात्र काढल्या जातील. मुटकलवाडी ह्या टीमकडनं तेवढेच मजबूत फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. संदीप आणि विकास ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. विजयासाठी गरज आहे ती 73 धावांची. लॉंग रिझन मध्ये हलक्या हाताने खेळून काढला होता. सिंगल कंप्लीट केली तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव मात्र इथे चोरली जातोय आणि इथे तुम्हाला प्रयत्न चांगला करावा लागेल कारण तुमच्या समोर जर पाहिलं तर गरुड मात्र पाहायला मिळत आहेत. अक्षरशः अमर माने पंख मात्र फरफरत मात्र खेळत असताना पाहायला मिळत आहेत. गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही आणि तसंच प्रयत्न मात्र इथं करावा लागेल. या गरुडा समोर तुम्हाला चिमणी
म्हणून जरी असाल तरी सुद्धा तुम्हाला उडण्याचा प्रयत्न निश्चित तुम्हाला करावा लागेल आणि निश्चित इथे चांगला खेळ केलावा लागेल जर का तुम्हाला 73 रनचं टार्गेट मात्र तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर. हा फटका चांगला आहे, अशी फटकेबाजी होणे मैदानामध्ये गरजेचं आहे आणि संदीपच्या बॅट मधून येतोय हा हँडसम षटकार. डीडी यांच्याकडनं आलेत. 2 विकेट घ्या कोणत्याही गोलंदाजाने, त्यानंतर तुम्हाला 201 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. हा चांगला चेंडू पाहायला मिळाला, थोडंसं मात्र उस्ती दिलाय. गोल्डनवरचा चेंडू उडवला, त्यानंतर मात्र पाहायला मिळाला आपल्याला इथे डॉट बॉल जाताना पाहायला मिळाला. एक षटकारानंतर कमबॅक करताना अमर माने हा क्षमता आहे त्याच्याकडे आणि तीच मात्र गोलंदाजी पाहायला मिळाली. मॅच फास्ट करायची, अजूनपर्यंत एक मॅच आपल्याला उरकायची आहे. 5:36 भारतीय वेळेनुसार घड्याळामध्ये पाहायला मिळतात. एक मॅच होणे इथे अपेक्षित आहे आणि नेक्स्ट मॅच असेल याच्यातून जिंकणारी मॅच कालमवाडी या टीम बरोबर. तर कालमवाडी टीम आपण इथे कर्णधार उपस्थित राहायचं आहे नाणेफेकीसाठी. हायफटका स्क्वेअर लेग रिझनमध्ये खेळून काढला, तिथे पूल करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धावा आणि या 4 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 12 धावा. मॅच आहे, मॅच क्रिकेटमध्ये या टेनिस क्रिकेटमध्ये कधीही मॅच सोडू नका. जर का तुमच्या बॅटला कनेक्टिव्हिटी चांगली झाली, एखादा मोठा षटक तुमच्या बाजूने जर लागला तर मॅच तुमचीही बनवू शकतोय, पण तुमच्याकडनं प्रयत्न होणं गरजेचं आहे आणि प्रयत्न जर केला तर निश्चित यश तुम्हाला प्राप्त होईल. अमर माने गोलंदाजी मार्कवरती, तर संदीप आपल्याला पाहायला मिळतात आणि यस अमर माने जास्त वेळ मात्र या फलंदाजाला मैदानामध्ये ठेवून देणार नाही, टिकू देणार नाही आणि गोलंदाजीची चुणूक दाखवत असताना मात्र फलंदाजाला बाद केलंय. बॅक टू पॅव्हलियन परतावा लागेल. त्याच्या बॅटमधून एक षटकार आणि चौकार पाहायला मिळालं. संदीप इथे मात्र बॅक टू पॅव्हलियन. मॅच फास्ट करायचे. अजय जाधव गोलंदाजी मार्कवरती, तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होताना पाहायला मिळते स्वप्नील. स्ट्राईक एंडला फलंदाज विकास आपल्याला पाहायला मिळतात. हाही डॉट बॉल मात्र पाहायला मिळतोय. आम्ही उत्साह समजू शकतो आपला, पण त्यांचाही 12वा प्रतिनिधी इथे बसलेला आहे, त्यांनाही वाईट वाटतंय. हाही चांगला चेंडू मात्र हाताला जातोय. थर्ड रिझन मध्ये मात्र ट्रॅव्हल होतोय इथे. त्यानंतर मात्र एसटी रक्षकांना थोडंसं मात्र फबलिंग झालंय, परंतु डॉट बॉल आलाय आणि त्यानंतर मात्र धावसंख्या स्थिरावतोय 12 या धावसंख्येवरती. चांगला इथे प्रयत्न करावा लागेल. यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती आत्मविश्वास आहे आणि वाईट चेंडू यस एक अवांतर धावफलकावरती लागेल. हा फटका चांगला आहे, गॅप शोधून काढले क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनामध्ये. बॅकवर्ड रिझन मध्ये मात्र झेल घेतला जातोय सागर याच्याकडनं आणि हा मात्र विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. बॅक टू पॅव्हलियन परतावा लागेल फलंदाज विकास या फलंदाजांना. इथे लाईव्ह टेलिकास्ट चांगली क्लॅरिटी आणि चांगली क्वालिटी नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. याचे फाउंडर आहेत रोशन फराड सर, त्याचबरोबर सागरजी फराड आणि राहुलजी जाधव कॅमेरामन. आणि ही MTC लाईव्ह ओमसाई MTC लाईव्ह वरती मात्र इथे अमर माने याची ही अफलातून फलंदाजीची व्हिडिओ क्लिप मात्र अपलोड केली गेली. तुम्हाला जर हे फटकेबाजी पाहायची असेल आणि अमर मानेची फलंदाजी पाहायची असेल आणि अमर मानेची शॉट सिलेक्शन कोणत्या चेंडूवरती कशा प्रकारे आहे, तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर निश्चित ओमसाई MTC वरती आपण जा
आणि निश्चित आमच्या चॅनलला इथे सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक करा. आणि या MTC ओमसाई MTC लाईव्हचं खरंच मनापासून आभारी आहोत. ज्या प्रकारे तुम्ही क्षणाचा विलंब न लावता अमर माने सारख्या एका चांगल्या गुणी खेळाडूचं मात्र तुम्ही दाद दिलीत आणि ही व्हिडिओ तुम्ही अपलोड केली, त्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत. ओमसाई MTC रोशन पराड सर. शरीराचा वेध घेतलाय, त्यानंतर पाहायला मिळालं हा डॉट बॉल येईल. एकदम शांत खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, कारण 73 धावांचा इथे टार्गेट इथे मात्र पूर्ण करायचं आहे. त्यानंतर मात्र थोडीशी कमकुवत फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. अजय जाधव गोलंदाजी मार्कवरती, एक चेंडू बाकी होता, त्यानंतर मात्र पाहायला मिळतोय जोरदार फटका खेळला बॅकवर्ड रिझन मध्ये. षटकार मात्र येईल, हा षटकारांची गरज आहे, परंतु थोडासा उशीर झालाय. हा फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला, गणेशच्या बॅटमधून हा षटकार. सचिन जाधव गोलंदाजी मार्कवरती आणि 6 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. 6 चेंडू 51 धावा अशक्य, परंतु इथे चांगला खेळ मानेवाडी टीम कडनं आणि अमर माने नाव मात्र दर्जेदार. 32 शिराळा नवी मुंबई मधला आणि अर्थातच या 32 शिराळा तालुक्यातील कोहिनूर हिरा, ज्याचं नाव आहे टायगर म्हणून गणला जातो. अमर माने आणि अमर माने काय फलंदाजी केली, साजेशी फलंदाजी, अक्षरशः वेळ लावलं, समालोचकांना दमवलं, गुणलेखकांना इथे दमवलं, आमच्या कॅमेरामन यांना मात्र थकवलं, सगळ्यांनाच मात्र इथे अमर माने यांनी मात्र थकवलं. अशी फलंदाजी केली अमर माने या फलंदाजांनी. चांगलं क्रिकेट, भविष्य उज्ज्वल आहे अमर मानेचं या टेनिस क्रिकेटमध्ये. सो डिलिव्हरी पाहायला मिळतोय हा इथे सचिन जाधव गोलंदाजी मार्कवरती. त्याचबरोबर अमर मानेचं जर आपण या क्रिकेटचा जर विचार केला आणि क्रिकेटची पानं चालवण्याचा प्रयत्न केला, तर तन्वी 11 कोपरखिरणे या टीममधनं व्यावसायिक क्रिकेट खेळताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं नाव नेहमीच आपल्याला अभिमान आहे. संदीप पाटील सर असतील यांना सुद्धा मात्र नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. विशाल नाईकवडी सर हे सुद्धा इथे उपस्थित आहे. सरांना सुद्धा माहिती आहे की आपल्या 32 शहरातले खेळाडू मात्र बाहेर खेळायला गेले पाहिजे, आपल्या 32 शहराचं नाव मोठं झालं पाहिजे, असं याच मात्र या सगळ्यांची टीम मात्र एकत्र येऊन 32 शहराला क्रिकेट असोसिएशन स्थापन झाली. आणि त्यानंतर पाहायला मिळतं की अमर माने सारखा फलंदाज 32 शहराला नाव मात्र मोठं करत असताना पाहायला मिळतोय. 32 शहराला फ्रेंडशिप 11 ह्या संघाकडनं सुद्धा व्यावसायिक खेळ करताना पाहायला मिळतोय. म्हणजे तन्वी 11 आणि इथे मात्र फ्रेंडशिप 11 या दोन्ही संघांकडे व्यावसायिक खेळ करताना अमर मानेला पाहायला मिळालंय. ज्याचं कार्य त्याचं नाव. आता आपण जर पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमकडे आपलं लक्ष नाही, याचा अर्थ अमर माने याने पूर्णपणे फोकस केलंय या गेमवरती आणि अमर माने सारखी चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. सगळ्यांची मन इथे मात्र मने जिंकलीत अमर मानेने. आणि टेनिस क्रिकेट मधला उगवता सितारा इथे मात्र पाहायला मिळतोय. विशाल नाईकवडी साहेबांचं इथे सन्मान घेतला जाईल. मी विनंती करेन संतोष साहेबांना की आपल्या शुभहस्ते सन्मान घ्यायचा आहे. 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख विशालजी नाईकवडी यांचा शुभ सन्मान मात्र इथे केला जाईल. हा आदर सन्मान आहे. साहेब, आपण आम्हाला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलात आणि तुमच्यामुळेच खऱ्या अर्थानं मात्र हा रंगतदार अमर मानेसारखा मात्र इथे फलंदाज तयार होताना पाहायला मिळतो. उगवता सितारा मात्र पाहायला मिळतो. असे बरेचसे खेळाडू इथे नावं प्रत्येकाची घेता येणार नाहीत, पण 32 खेळाडूंना दिलंय. तर मी विशालजी नाईकवडी साहेबांना विनंती करेन आपण सन्मान स्वीकारायचा आहे. ओके, ही मॅच झाल्यानंतर त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी घेतली जाईल विशाल साहेबांच्या शुभ हस्ते. तर हाही फटका चांगला. अमर माने फक्त बघण्याच्या भूमिकेमध्ये लॉंग आउट रिझन मध्ये मात्र इथे मात्र ऑन ड्राईव्ह पाहायला मिळालं.
फलंदाज स्वप्नीलच्या बॅटमधून हा मात्र षटकार येतोय.